होशील ना बाळा बरी? डॉक्टर मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. 4-5 दिवसापासून खूप ताप आहे हो हिला. तिचं ब्लड सर्क्युलेशन वाढले असं डॉक्टर म्हणाले आणि तिथे न्यूरोसर्जन सुद्धा नव्हते. पण तिथे आमच्याकडे लक्ष द्यायलाच कोणी नव्हतं. मग परत घरी घेऊन आले. ताप बराच जास्त आहे आणि वीकनेस पण आला हिला. हिला लवकरात लवकर एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला हवं. त्याला असं घरी थांबून नाही चालणार, कारण असंच थांबलं तर अजून काहीतरी कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. आणि हो, खर्चाची पण तयारी ठेवा, पैसे जरा जास्त लागतील. लवकर निर्णय घ्या आणि काय ते ठरवा. ठीक आहे डॉक्टर. काळजी घ्या. आई, मी बरी होईल का ग? होशील ना बाळा? हॅलो. हा हा चंदूभाऊंच्या आरोग्य दूत सेवेचा नंबर आहे का? अहो, माझी मुलगी फार आजारी आहे. तिला ना तात्काळ हॉस्पिटलला हलवावं लागणार आहे. तुमची काही मदत मिळू शकेल का? मिळेल हा मदत. बाळा, चंदूभाऊंच्या आरोग्य दूत सेवेच्या मदतीमुळे तू आज बरी होऊन घरी आलीयस. चंदूभाऊने फक्त आपल्या उपचारांचीच काळजी घेतली नाही, तर 15 दिवस ते आपल्या जेवणाचीही काळजी घेत होते आणि ते हॉस्पिटलमध्ये आपल्याला भेटायला सुद्धा आले होते. चंदूभाऊंचे आभार मानावे तितके कमीच आहे. अगदी देवासारखे धावून आले चंदूभाऊ. धन्यवाद चंदूभाऊ. अर्पिता ठाकरे, मुक्ताईनगरच्या मेहुण गावातील 10 वर्षाची एक गरीब मुलगी. तिच्या लहानशा आयुष्यात तिने अनेक आव्हानांचा सामना केला आहे. तिचे कुटुंब इतके गरीब आहे की त्यांचे घर तगड्यापासून बनवलेले आहे. अर्पिता आपल्या आई वडिलांसोबत राहत होती, जे रोजच्या जीवनासाठी काबाड कष्ट करत होते. पण तिच्या आयुष्यात एक भयंकर वळण आलं जेव्हा डॉक्टरांनी तिच्या मेंदूत गाठीचा शोध घेतला आणि तिची स्थिती अत्यंत गंभीर झाली. तिच्या कुटुंबाला धक्का बसला. त्यांनी निराश होऊन त्यांचा विश्वास गमावला. डॉक्टरांनी तिच्या इलाजासाठी आशा सोडली होती आणि अर्पिताच्या भविष्याबाबत काळोख दिसू लागला होता. पण सर्व अंधारात एक प्रकाशाची किरण उगवली. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत निंबा पाटील हे अर्पिताचे रक्षक दूत ठरले. त्यांच्या मदतीने फक्त आर्थिक सहाय्यच नव्हे, तर जिंकण्याची इच्छाशक्ती देखील अर्पिताला मिळाली. त्यांच्या मदतीमुळे अर्पिता पुन्हा जिवंत राहण्याची संधी मिळाली. माझं नाव भगवान ठाकरे. मी राहणारा मेहुणचा आहे. माझी मुलगी हे लय आजारी होती, तर तिला पहिले मुक्ताईनगर सिव्हिलला टाकलेली. मग मुक्ताईनगर सिव्हिलहून तिला जळगाव ट्रान्सफर केली. आपले पवन भाऊ सोनवणेशी संपर्क झाला, आपले चंदू भाऊशी संपर्क झाला आमचा. पवन भाऊ आले तिथं आणि तिला सुधा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली. मग तिथं तिचा पूर्ण इलाज केला. तिचं वाच्यासारखी पोझिशन नव्हती. तिचं असं होतं की दिमागामध्ये 13 mm ट्युमर होतं, म्हणजे एक गाठ होती. गाठ फुटलं म्हणजे डॉक्टर ऑपरेशन करायचं नाही म्हणत, आणि डॉक्टर ऑपरेशन करायचं नाही म्हणत तर आम्ही लय परेशान होतो, लय त्रासात होते. आम्ही आमच्याकडे खायला पैसा नव्हता, काहीच नव्हतं टोटली. मग चंदूभाईच्या सहयोगानं आणि आपल्या पवन सोने साहेबाच्या सहयोगानं आम्हाला तरी जेवण बी भेटलं, सर्व भेटलं आणि त्यांनी पूर्ण इलाज चंदूभाऊनी केला. आम्ही तर या पोरगीला म्हणजे आम्ही एक मृत अवस्थात टाकून देत होते. बाकी चंदूभाऊच्या सहयोगानं ही पोरगी वाचलेली आहे. त्याचा जो सपोर्ट होता त्यानं लय लावला. त्याचं जे प्रयत्न होतं त्यानं पूर्ण केलं. माझ्याजवळ राशन कार्ड नव्हतं, माझ्याजवळ काहीच नव्हतं, पण त्याच्या मदतीनं त्यानं इतकं केलं की माझी आर्थिक स्थितीले भी त्यानं थोडासा पुरवठा दिला. टोटली सहयोग केला. खाण्यापासून पिण्यापासून आमचा सहयोग केला त्यांनी. हे जो मुलगी आहे चंदू भाऊच्या सहयोगानं आज वाचलेली आहे. आणि आम्ही तर हे म्हणता की आमचे आमदार चंदू भाऊ व्हा, बस.
आमचं मत हेच आहे. आता तिला काहीच त्रास नाही आहे ताई. आता बिलकुल मोकळी खेळते पण सर्व पण. आणि अजून भाऊने इथला सहयोग केला की तिचं शिक्षणाचं पण भाऊ म्हणत की बा तुमची स्थिती अशी आहे, तिचं शिक्षण पण मी करीन बा, माझ्या पदरनं करीन. भाऊचा इथला सहयोग आम्हाला आहे. मजबुरी आहे मग पोरले कशी वाचाडली आम्हाला आमचा माणूस. आम्हाला तर चंदू म्हणजे भाऊच्या 1000 रुपयाला सारखे बी नव्हते दादा, पण चंदू भाऊच्या सहयोगाने सर्व झालंय आमचं. भाऊकडून भेटलेलं आहे 1500 स्क्वेअर फीट जागो. हे भाऊनं आम्हाला सिटी सर्वेला लायला आहे. हा गावातच, आपल्या गावात सिटी सर्वेला लायला आहे भाऊनं. हे जागो भाऊनच दिलेली आहे. काल ती आम्ही भाऊशी भेटायला गेलते. तिचा बर्थडे होता काल, त्या भाऊशी भेटायला गेलते. भाऊनं तिला शुभेच्छा दिली, आम्ही राहिले तिथं. भाऊ खूप छान आहे. भाऊचा लय आमच्यावर उपकार आहे भाऊचा. आज अर्पिता तिच्या पुनरुज्जीवनाच्या मार्गावर आहे. तिचे कुटुंब आभाराने भरले आहे. ते आजही त्या चमत्कारिक गोष्टींचं वर्णन करत आहेत. त्यामुळे अर्पिता मृत्यूच्या दारावरून परत आली. ही एक संघर्ष, आशा आणि समाजाच्या मदतीच्या सामर्थ्याची अशी एक कहाणी आहे, जेव्हा सर्व काही गमावलेलं वाटत होतं. चंदू भाऊंची आरोग्य दूत सेवा म्हणजे उत्तम आणि निरोगी आयुष्याचा ठेवा. गरजू रुग्णांसाठी, पीडित जनतेसाठी एक हक्काचा आधार. येणार आम्ही नक्कीच येणार. चंदू भाऊंच्या रूपात तुम्हाला खंबीर पाठबळ देणार. चंदू भाऊ आमदार, नेतृत्व आहे दमदार.